बसली रेडी होऊन. आणि हे येडं बघा. अगं काय आहे कृषिका? वर्षाच्या 12 महिने ट्रेनला करतो कधीच घ्यायला. चला थँक्यू. गुड मॉर्निंग. आणि आत्ता सकाळचे 11 वाजलेत आणि इथून 12:30ची गाडी एस टी जी संगमेश्वरला जाते. मग तिथून रिक्षा पकडून संगमेश्वर स्टेशनला जायचं आहे. आज इथून निघते. 2 दिवस होतो. लाईट गेलेली, परत पाऊस पडत होता, व्हिडिओ अपलोड करायला जायला मिळालं नाही आणि ते रेंजच नाही. मेन म्हणजे एकदा एका ठिकाणी गेलेलो, 2 तास झाले तरी काही व्हिडिओ अपलोड होत नव्हती. शेवटी कंटाळून आलो आणि आज इथून निघतो आहे. आजीने गरे, कोकम काय काय खाऊ दिलं आहे. आजी खाते पान, मम्मी ते बसली रेडी होऊन. आणि हे येडं बघा. अगं काय आहे कृषिका? गजरा घातला नाही कडीपत्त्याचा. अगं खांदे उतरतील. तिथे बारीक साप आहे तिच्या पातेल्याजवळ. कशाला? तर आता इथून निघालोय. चला 12ची गाडी पण आली, वरती गेली आहे. चलो बेबी चल. बंदूक नको, आमची नाही ती. चला. पाऊस लागणार आहे इकडे. 2 दिवस पाऊस लागतोच आहे. लाईटी जातात, पाऊस लागतोय. आजोबा कुठे गेले? तर एस टी मध्ये बसलो. कसले हालो बी गडबड गडबड. तर एस टीमधनं उतरलो आणि मला गरगरायला लागा. उठल्या झाल्या. डायरेक्ट रिक्षामध्ये बसलो रेल्वे स्टेशनला जायला. बघितलं ते या रस्त्याला ट्रॉफिक बघत. काय काय बायपास हायवे म्हणतोय मुंबईला जायला. कशाला? आपल्याला मालवणची तयारी नाही करायची बेटा. जायचे 2 दिवसात. तर संगमेश्वर रेल्वे स्टेशनला उतरलो आता. आणि आता तिकीट काढतो मांडवीची. फास्ट ट्रेन आहे, म्हणजे 7-7:30 पर्यंत पनवेलला जाईल. वर्षाच्या 12 महिने ट्रेनला करतो. शिका ट्रेन भेटली. जाम गर्दी होती ट्रेनला. मी तर उभीच आहे. तर पनवेल स्टेशनला उतरलो आणि चुनाभट्टीला जाणारी वडाळा ट्रेन पण भेटली. आता ट्रेनमध्ये आहोत. चाफा गजरा मस्त विकायला. ते गुलाबाचा हार कसा आहे? गुलाबाचा आहे ना, सॉरी गजरा. कसा तो? 60 रुपये. तर मम्मीला मी रिक्षात बसवून देते आणि मला घ्यायला किरण देते. छान त्याला किंग्समध्ये जा. किंग्स बिल्डिंगमध्ये. हां, त्यांनी मला एवढा वेळ कंपनी दिली. कधीच घ्यायला येतं. चला थँक्यू. तर आत्ताच घरी आलो. गाड्यांना एवढी गर्दी होती, खूप जमलो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.